तर मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी लोक उत्सुक आहेत असं म्हणतात बाबुराव कदम कोहळीकर। बाबुराव कदम कोहळीकर यांनी हिंगोलीमध्ये प्रचार सुरू केलाय। विरोधकांची भीती वाटत नाही असंही कोहळीकरांनी म्हटलंय। तर बाबुराव कदम कोहळीकर शिंदे गटाचे हिंगोलीचे उमेदवार आहेत। बोलण्यासाठी महायुतीचे उमेदवार बाबुरावजी कदम आहेत। शेवटच्या घटकापर्यंत शेवटच्या मतदारापर्यंत तुम्ही ग्रामीण भागामध्ये पोहोचताय, काय समस्या आहेत लोकांच्या? लोकांच्या समस्या वगैरे सन्माननीय आमदार साहेब गेल्या 4.5 वर्षापासून या विभागाचं नेतृत्व करतात, त्याच्यामुळे समस्या तर सुटलेल्याच आहेत। परंतु आता हे लोकसभेची जी निवडणूक आहे त्यांच्यासाठी लोक सुद्धा नरेंद्रभाई मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मनापासून उत्सुक आहेत। काय इशारा आहे समोरच्या उमेदवारांना प्रचाराच्या माध्यमातून? समोरचा उमेदवार तुम्हाला माहितच आहे की 2019ला माझ्या विरोधात तिसऱ्या क्रमांकावर गेला होता। त्याच्याकडे कुठलंही विजन नाही, त्याच्याकडे कुठलं नेतृत्व नाही आणि मागच्या 5 वर्षात आमदार असतेवेळेस त्यांनी कुठलंही काम केलेलं नाही, हे जनतेला माहित आहे। त्याच्यामुळे त्या उमेदवाराची कुठलीच भीती नाही। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, वसमत, हिंगोली।